एच-आरचे 2-3च प्रकार असतात. एक तर रिक्रुटमेंट एच-आर असतो, ज्याचं काम असतं फक्त प्रोफाईल फाइंड करणे, सर्च करणे, स्क्रीन करणे आणि त्याप्रमाणे ती प्रोफाईल मॅच करणे. फॉर एक्झाम्पल एखादी रिक्वायरमेंट आहे, त्या अगेन्स्ट त्या एच-आर रिक्रुटमेंट एच-आरचं काम असतं, की त्या प्रोफाईलला रिक्वायरमेंटला ती प्रोफाईल मॅच होणं. मग ती झाली पाहिजे. अशा प्रोफाईल सर्च करतो, सबमिट करतो आणि त्याचा फीडबॅक घेतो. त्याला म्हणतात रिक्रुटमेंट एच-आर. ऑपरेशनल एच-आर हा कोण असतो? जो कंपनीमध्ये बसलेला असतो. त्याचं काम काय असतं? मुलांचं स्क्रीन झाल्यानंतर त्यांचं फायनल स्टेज घेणे, सॅलरी डिस्कशन करणे, त्यांचं ऑनबोर्डिंग करणे, डॉक्युमेंटेशन, पोलिस व्हेरिफिकेशन आणि जे काही त्याचे ऑफर लेटर असतील ते रिलीज करणे आणि इंटरनली त्याचं परफॉर्मन्स, त्याचा करियर ग्रोथ किंवा त्याच्या काही गरजा असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, ते सोल्युशन देणे ते इंटर्नल कंपनी एच-आर देते. आणि तिसरं असतं ते कन्सल्टंट कंपनी आहेत. त्याच्यामध्ये काय होतं, की ती कंपनी काय करते, की एखादी कॅन्डिडेट आली आहे. एखादा कॅन्डिडेट आहे त्याला जॉब पाहिजे. तर तो म्हणतो, "सर मला बँकेमध्ये जॉब पाहिजे" किंवा "सर मला बी-एफ-एस-आय असं काही बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही दिलं तरी चालेल. त्याच्यामध्ये इन्शुरन्स." मग अशा ठिकाणी त्या कॅन्डिडेटला जॉब मिळवून देण्यासाठी कन्सल्टंट कंपनी येतात काम करतात.